नमस्कार शेतकरी मित्रांनो, मोसंबीची बाग तयार करताना काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. मोसंबी हे एक लिंबूवर्गीय फळ असून त्याची योग्य लागवड केल्यास उत्तम उत्पादन मिळू शकते. जमीन निवड: मोसंबी लागवडीसाठी चांगली निचरा होणारी मध्यम काळी किंवा तांबडी जमीन सर्वोत्तम आहे. जमीन हलकी, मध्यम किंवा भारी असू शकते, पण पाण्याचा निचरा चांगला असावा. जमिनीचा pH स्तर 6 ते 7.5 दरम्यान असावा. हवामान: मोसंबीला कोरडे व उष्ण हवामान मानवते. 25 डिग्री सेल्सिअस ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान यासाठी आदर्श आहे. लागवड: रोपांची लागवड जून ते ऑगस्ट महिन्यात करावी. रोपे लागवडीपूर्वी 30x30x30 असे सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदावे. खड्डे भरताना त्यात सेंद्रिय खत, गोवर व खताचे मिश्रण मिसळून भरावे. अंतर: रोपांमधील अंतर 6x6 मीटर ठेवावे. प्रत्येक खड्ड्यात एकाच रोपाची लागवड करावी. पाणी व्यवस्थापन: रोपांना लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. नियमित पाणी व्यवस्थापन करावे. विशेषतः उन्हाळ्याच्या काळात पाण्याचा वापर वाढवावा. थेंब सिंचन पद्धत योग्य आहे. खत व्यवस्थापन: लागवडीनंतर 1 वर्षाने दरवर्षी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात वापर करावा. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांचे संतुलित मिश्रण वापरावे. कीड व रोग व्यवस्थापन: मोसंबीवर विविध कीड आणि रंगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, जसे की फळमाशी, पानांच्या ठिपके रोग इत्यादी. यासाठी नियमित निरीक्षण करावे आणि आवश्यक तिथे जैविक किंवा रासायनिक उपाययोजना कराव्यात. छाटणी: बागेतील मोसंबीच्या झाडांची वेळोवेळी छाटणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे झाडाचे आरोग्य चांगले राहते आणि फळांची गुणवत्ता वाढते. फळांची तोडणी: फळे पिकल्यावर ती तोडण्यासाठी योग्य वेळ निवडावी. फळांचे रंग आणि आकार बघून त्यांची काढणी करावी. मोसंबीच्या बागेची योग्य काळजी घेतल्यास उत्पादन चांगले मिळू शकते आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो.